नमस्कार. चला तर मग नवरात्री स्पेशल खमंग आणि कुरकुरीत अशी शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून मी 1 वाटी शेंगदाणा घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मस्त असे आपल्याला 2 मिनिटं खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत. तर हे शेंगदाणे मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपले शेंगदाणे भाजत आले आहेत. तर अशा प्रकारे 2 मिनिटं सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला भाजल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची आहेत. तर बघू शकता थंड झाल्यावर मी त्याची साल अशा पद्धतीने काढून घेतलेली आहेत. तर हे साल काढल्यानंतर मी मिक्सरने बारीक करून घेणार आहे. तर तुम्हाला जर अख्खे शेंगदाण्याची चिक्की बनवायची असेल तर तुम्ही तशा पद्धतीने पण चिक्की बनवू शकता. तर इथे मी बारीक शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून 1 चमचा ते तूप मी त्यामध्ये घातलेलं आहे. तूप गरम झाल्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी गूळ त्यामध्ये घालायचा आहे आणि 2 मिनिटं सतत असं हलवून आपल्याला त्याची पाक तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला पाक तयार होत आहे. आपल्याला चिक्की बनवण्यासाठी कडक असा पाक तयार करायचा आहे. त्यानंतर पाक तयार होईपर्यंत आपल्याला चॉपिंग बोर्डला मी तेल लावून घेतलेलं आहे. तर आपला पाक तयार झाले का नाही अशा पद्धतीने टाकून बघायचं आहे. तर बघू शकता आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे. त्यानंतर मी पाकामध्ये बारीक करून घेतलेले हे शेंगदाणे त्यामध्ये घातलेले आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून चॉपिंग मी अशा पसरवून घेतलेलं आहे. पण मी आता बेलण्याच्या साहाय्याने मी हे पसरवून घेत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गरमच हे पसरवून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर आपल्याला हे पसरवता येत नाही आणि लगेचच आपल्याला हे चाकूच्या साहाय्याने बारीक त्याचे काप करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यावर त्याचे काप करता येत नाहीत. अशा पद्धतीने मी इथे चाकूच्या साहाय्यानेच काप करून घेतलेले आहे. तर बघू शकता किती मस्त अशी आपली चिक्की तयार झालेली आहे. एकदम खमंग आणि भरपूर आणि खुसखुशीत अशी चिक्की आपली तयार झालेली आहे. अगदी मार्केटमध्ये भेटते तशी पद्धतीची ही चिक्की आपली तयार झालेली आहे. कडक अशी चिक्की आपली झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.